लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टण कोडोली इथल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रेसाठी 5 राज्यातले भाविक मोठ्या संख्येनं येत असतात। मोठ्या प्रमाणात भंडारा आणि खोबऱ्याची इथे उधळण केली जाते। भंडारा आणि खोबऱ्याच्या उधळणीत आणि बिरोबाच्या नावानं चांग भरण्याच्या गजरात कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। आणि तुम्ही पाठीमागं पाहू शकता, या ठिकाणी जे दक्षिण भारत म्हणजेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश याचबरोबर कर्नाटक, गोवा या विविध राज्यातून लाखो भाविक या ठिकाणी श्री विठ्ठल बिरदेवाच्या या मूर्तीसमोर नतमस्तक होण्यासाठी आता आलेले आहेत। आणि विशेष म्हणजे खोबरं आणि भंडाऱ्याच्या उधळणीत ही जी पट्टण कोडोली नगरी आहे ती सोनेमय होऊन गेलेली आहे। आणि विशेष म्हणजे सांगता येईल, हे 12व्या शतकातील हे जे मंदिर आहे आत्तापर्यंत अत्यंत चांगल्या आणि शांततेच्या मार्गातून या ठिकाणी ही यात्रा भरते। आणि या यात्रेचं वैशिष्ट्य सांगता येईल की ही शाकाहारी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। आणि 5 राज्यातील लाखो भाविक म्हणजेच धनगर भाविक मोठ्या प्रमाणात मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी या यात्रेला येत असतात। आणि या यात्रेच्या निमित्तानं खोबरं असेल किंवा तुमचा हळद असेल या माध्यमातून, भंडाराच्या माध्यमातून उधळण करत या ठिकाणी मनोरंजनाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साधनं उपलब्ध आहेत। याचबरोबर प्रशासन असेल, पोलीस असतील, या ठिकाणी अत्यंत चांगला पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवला गेलेला आहे। आणि ही जी यात्रा आहे ती दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून देखील प्रसिद्ध आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद समुद्रेसह मी भोसले, न्यूज लोकमत, पट्टण कोडोली, कोल्हापूर।